आता बातमी मुंबईमधून आहे। दादर सिद्धिविनायक मंदिरामध्ये अंगारकी संकष्टी निमित्त गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच गणेश भक्तांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये गर्दी केली आहे। श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग हा 21 वर्षांनंतर जुळून आलेला आहे। हा योग जुळून आल्यामुळे आज अनेक गणेश भक्त बाप्पा चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। सिद्धिविनायक मंदिरामध्ये वृद्ध, गरोदर महिला आणि अपंग या सर्वांसाठी विशेष रांग पाहायला मिळते। योग्य पद्धतीने नियोजन मंदिर समितीने केलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि 21 वर्षानंतर हा योगायोग आला आहे की श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आली आहे। मी सध्या उभी आहे मुंबईच्या प्रसिद्ध आराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि भाविकांची गर्दी आपण पाहतोय। सिद्धिविनायकमध्ये पहाटेपासूनच झालेली आहे। बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांनी इथे रांगा लावल्या आहेत। केवळ मुंबईत नाही तर मुंबई बाहेरून परदेशातून देखील नागरिक येतात आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात। जर आपण इथे संपूर्ण नियोजन पाहिलं तर मग सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने नियोजन देखील उत्तम केलं आहे। ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत आणि ज्या स्वयंसंस्था आहेत त्याचे देखील कर्मचारी इथे आले आहेत। गर्दी ला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी गर्दी आपण इथे पाहतोय की खूप झालेली आहे। पहाटेपासूनच सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी रांगा लावायला सुरुवात केली आहेत आणि 21 वर्षानंतर आलेला हा योग त्याला खूप महत्त्व आहे, कारण का श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आले, त्यामुळे निश्चितच भाविकांची गर्दी, आनंद आणि भक्तिमय वातावरण या मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता घेऊयात अगदी छोटासा एक ब्रेक। लगेच परत येतोय। पाहत रहा NDTV मराठी।